हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. रांगोळी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आलेले आहे इव्हेंटसाठी, रिटायरमेंटचा कार्यक्रम. आणि ज्यांचा हा कार्यक्रम त्यांचं पूर्ण लाईफ या रांगोळीमधून त्यांनी मेन्शन केलेलं होतं. म्हणजे त्यांचा जन्म किती साली झाला, 10वी-12वी कोणत्या साली झाली, त्यानंतर त्यांचं मॅरेज किती साली झालं, त्यांच्या मुलीचा जन्म किती साली झाला, त्यांचं ग्रॅज्युएशन कोणत्या साली कम्प्लीट झालं, त्यांना पहिला जॉब कधी लागला आणि रिटायरमेंट त्यांनी किती साली घेतली, हे सगळं त्यांनी या रांगोळीमधून दाखवायचा खूप सुंदर असा प्रयत्न केलेला होता. तर या मॅडम आहेत, यांचा हा कार्यक्रम होता. गाण्याच्या कार्यक्रमासाठी इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि आज जास्तीत जास्त मराठी गाणी होती, त्यामुळे आय वॉज टोटली हॅपी. आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम करायला मला खूप आवडतं. ही जी समोर मंडळी बसलेली आहेत, खास करून महिला मंडळी, तर त्यांच्या एक फरमाईश आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. आणि गाणी सादर करतानाच आम्हाला सरबत देण्यामध्ये आलं, जे की गोड पाणी जास्त होतं. मला अजिबात आवडलं नाही, त्यामुळे मी ते अजिबात पिलं नाही. त्यानंतर मेन कार्यक्रमाला सुरुवात झाली, सत्कार समारंभ झाले, भाषणं झाली आणि खालच्या हॉलमधून जेवणाचा खूप सुंदर असा वास येत होता. त्यामुळं कार्यक्रम आम्ही संपवला, गाणी वगैरे सगळी झाली आणि आम्ही जेवण करायला खाली गेलो. मी जेवण केलं मस्तपैकी आणि घरी आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं आपण निरोप दिलेला आहे बाप्पाला. आणि पुढच्या वर्षी लवकर या असं त्याला सांगितलंय. आता कसं झालंय की बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, अनंत चतुर्दशी सुद्धा काल झाली आणि त्यामुळे उगाच असं रिकामं पण वाटायला लागलेलं आहे. आणि आज त्यात चंद्रग्रहण आहे, त्यामुळं तर बाहेर असं दूषित वातावरण असल्यासारखं थोडंसं जाणवायला लागलंय. पण कसं आहे की ह्या गोष्टी आपल्याला ॲक्च्युली म्हणजे ॲडजस्ट करायलाच पाहिजेत. मंडळी, ह्या वर्षी 27 तारखेला गणेशोत्सव सुरू झालेला होता, पण पुढच्या वर्षी आपल्याला 18 दिवस जास्त गणपती बाप्पाची वाट बघायची आहे. पुढच्या वर्षी 14 सप्टेंबरला बाप्पा येणार आहे आणि 25 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास 12 दिवस बाप्पा आपल्यासोबत असणार आहे. आणि अर्थातच पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला त्याची वाट बघायची आहे, यामध्ये काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आता सांगितलं की चंद्रग्रहण आहे, वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण जे आहे तर ते होळीच्या दिवशी झालेलं होतं आणि आज दुसरं चंद्रग्रहण होतं आहे. आणि या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये वातावरण जे आहे तर ते दूषित असतं, त्यामुळे काही चांगली कामं वगैरे जर असतील तर ती अजिबात करू नका. खरेदीचे प्लॅन्स वगैरे काही असतील तर ते पूर्णतः टाळा, जेणेकरून त्याचा फायदाच आपल्याला नक्की होणार आहे. पूजा अर्चासुद्धा या काळामध्ये करू नये असं सांगितलं जातं. आणि मी एका रीलमध्ये मगाशीच बघितलं की गंगेची आरतीसुद्धा संध्याकाळच्या ऐवजी दिवसा घेण्यामध्ये आलेली आहे. तर ती लोक एवढं पाळतात, तर आपण पण पाळायला काहीच हरकत नाही मंडळी. चला तर. आणि हां, चंद्रग्रहण बघायला टेरेसवरती वगैरे जायचं असेल तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या इथे चंद्रग्रहण सांगलीत दिसणार नाही आहे ते. येस, जयपूर, दिल्ली त्या साईडला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळं बघायची इच्छाच असेल तर ते आपले एक्सरेचे वगैरे पेपर असतात ना, तर त्याद्वारे तुम्ही ते बघू शकता. चला तर मंडळी, या स्पॉटवरती आजचा हा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.